नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी पेन्शनधारकासाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची आणि कामाची बातमी। फक्त 9 दिवस राहिले आहे बाकी। हे काम नाही केलं तर तुमचं पेन्शन थांबणार। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, जर तुम्ही पेन्शनर असाल तर तुमच्यासाठी नोव्हेंबर महिना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे। आता फक्त 9 दिवस उरले आहेत। जर तुम्ही अजूनही तुमचं जीवन प्रमाणपत्र जमा केलेलं नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा तुमचं पेन्शन थांबण्याचा धोका आहे। 80 वर्षापेक्षा कमी वयाच्या पेन्शनधारकांसाठी ही प्रक्रिया 1 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे। देशात सुमारे 69.76 लाख केंद्रीय सरकारी पेन्शनधारक आहेत। आता बघूया मित्रांनो, जीवन प्रमाणपत्र कुठे जमा करता येईल, बघूया याबद्दल सविस्तर। पेन्शनधारकांना प्रमाणपत्र ऑफलाईन जमा करण्यासाठी बँका, पोस्ट ऑफिस किंवा सरकारने नियुक्त केलेल्या ठिकाणी जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येते। जर 30 नोव्हेंबर पर्यंत जीवन प्रमाणपत्र जमा नाही केलं तर डिसेंबर पासून पेन्शन थांबवलं जाईल। पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र पोर्टल, डोअर स्टेप बँकिंग एजंट, बायोमेट्रिक डिव्हाइससह पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखामध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येते। राज्य सरकारी कर्मचारी ट्रेजरी ऑफिसमध्ये जाऊनही हे प्रमाणपत्र तुम्ही जमा करू शकता। आता बघूया मित्रांनो, ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र कसं जमा करावं, बघूया यामध्ये डिटेल। पेन्शनधारकांना आधार फेस आरडी या ॲपचा वापर करून बायोमेट्रिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहरा, फिंगरप्रिंट आणि डोळ्याची ओळख प्रमाणित करता येते। मित्रांनो, तुमचा आधार क्रमांक पेन्शन वितरण प्राधिकरणासोबत अपडेट असल्याची खात्री करा। गुगल प्ले स्टोअरवरून जीवन प्रमाण फेस ॲप आणि आद फेस आरडी ही ॲप्स डाउनलोड करा। पेन्शनधारकाच्या तपशिलाची माहिती ॲपमध्ये भरा। फोटो काढून माहिती जमा करा। रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी SMS द्वारे लिंक मिळेल आणि या प्रकारे तुम्ही जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता। मित्रांनो, आता बघूया जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख काय आहे। मित्रांनो, 80 वर्षापेक्षा कमी वयाच्या पेन्शनधारकांसाठी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम वेळ आहे। सुपर सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्यांची वय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे ते 1 ऑक्टोबर पासून जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतात, ज्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे। 2019 मध्ये केंद्र सरकारने बँकांना निर्देश दिले होते की नोव्हेंबर ऐवजी वरिष्ठ पेन्शनधारकांना 1 ऑक्टोबर पासून जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची परवानगी दिली जावी। मित्रांनो, ह्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला कंप्लीट कराव्या लागेल, नाहीतर तुमच्या पेन्शनवर धोका निर्माण होईल। मित्रांनो, पेन्शन वितरण थांबण्याचा धोका टाळा। जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे डिसेंबर पासून पेन्शन वितरण थांबवले जाऊ शकते, त्यामुळे पेन्शनभोग्यांनी वेळेवर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। पेन्शन वितरण प्रक्रिया अखंड ठेवण्यासाठी सर्व तपशील योग्य प्रकारे सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, बातमी कामाची आणि खूप महत्त्वाची आहे। जर आवडली असेल आणि कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।